ही तुमच्या युनिव्हर्सिटीची, कॉलेजची, 11वी 12वीची परीक्षा नाही आहे. आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की सर वाचन पण करायचं आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे, टेस्ट पेपर पण सॉल्व्ह करायचे आहेत, मागच्या वर्षीचे PYQ सुद्धा बघायचे आहेत, काय काय करणार एका दिवशी. आणि ऑलरेडी प्रकाशनाचं पुस्तक असतं आणि तरी आपण त्या पुस्तकाला कॉपी का करायचं आहे. तुम्हाला मी फक्त गट बनवून देणार आहे तासांमध्ये आणि त्या गटांमध्ये कुठला विषय आपण निवडू शकतो याच्याबद्दलची थोडंसं डिस्कशन करू. आणि मे बी जर तुम्हाला हे सुटेबल वाटलं तर फॉलो करा, कारण 80 दिवस आहेत, दुसरा पर्याय नाही आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा 2021च्या पूर्वपरीक्षेचं नोटिफिकेशन मिळालं. आनंदाची बातमी आहे. पण जनरली ना आता घोळ केला आहे तो म्हणजे टाईम ड्युरेशननी. आयोग सर्रास काय करतो की नोटिफिकेशन आल्यानंतर साधारण 7 महिन्यानंतर एक्झाम घेतो. 7-8 महिने आपल्याकडे मिळतात. पण यावेळेस तसं झालेलं नाही आहे. ॲटलिस्ट 5 महिने तरी आयोगाने दिलेलेच आहेत. पण यावेळेस असं झालं नाही. यावेळेस फक्त आपल्याकडे 3 महिने दिलेत. खरं सांगायचं झालं तर 3 महिने पण नाही आहेत, 80 दिवस आपल्या हातात आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर नाही 84 आहेत, 85 आहेत, तर नाही. एक्झामच्या आधीचे 1-2 दिवस सोडून द्या, आत्तापर्यंतचे गेलेले 1-2 दिवस सोडून द्या, तर साधारण 80 दिवस आपल्याकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये ना आपलं मन जागेवर यायला तुम्हाला ऑलमोस्ट 2 दिवस लागले असतील, की जो शॉक होता तो ॲब्सॉर्ब पण झाला पाहिजे ना. आणि आता कुठंतरी तुमची पुस्तकं कलेक्ट झाली असतील, ठरवलं असेल की या पद्धतीने आता मी अभ्यास करणार आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि ठरवलं असेल आणि तुम्ही त्या मार्गाने जर अभ्यास करणार असाल, कारण खूप सारं मार्गदर्शन ऑलरेडी भरपूर साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळालं असणार आहे, चांगली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करत असाल तर हे सेशन बघून उगाच वेळ घालवू नका. लेट्स से मी तुमची आणखीन 15 मिनिटं घेऊ शकतो, तो उगाच तुमचा वेळ नको वाया जायला. जर तुमचा प्लॅन फिक्स झाला आहे की अशा पद्धतीने मी अभ्यास करणार आहे, हे सब्जेक्ट निवडणार आहे, तर तुम्ही हे सेशन बघू नका. ठीक आहे. आणि ज्यांचा प्लॅन त्यांना सूट झाला नाही, म्हणजे असं होतं ना की 10 तासांचं नियोजन दिलंय पण ते सकाळी उठल्यापासून मग इव्हन सगळे ब्रेक वगैरे सगळे दिलेले असतील किंवा काही अभ्यास दिलेला असेल तर तो होत नाहीये, तो प्रॅक्टिकल वाटत नाहीये, तर अशांनी हे सेशन बघा. कारण या सेशनमध्ये ना मी तुम्हाला एक्झॅक्ट तुमचं नियोजन कसं असणार आहे याच्याविषयी बोलणार नाहीये. कारण ते निर्णय मी कसा घेऊ, तुम्ही किती वाजता उठताय ते थोडी मला माहिती आहे, तुम्ही किती वाजता झोपताय हे पण मला माहित नाही, आणि तुम्ही लंचसाठी किती वेळ देता, डिनरसाठी किती वेळ देता, त्याच्यानंतर मग तुमचा नाश्ता सकाळी किती वाजता होतो, तुमची लायब्ररी किती वाजता उघडते, याच्यातलं मला काहीच माहित नाहीये. तर मी फक्त जनरली तुमच्या 24 तासांचे, आता सगळ्यांकडे 24 तास असतात ना, तर त्या 24 तासांना आपण सेक्शन वाईज डिवाइड करून किती वाजता, म्हणजे 10 ते 2 तुम्ही हे करायचे हे मी सांगणार नाहीये. तुम्हाला मी फक्त गट बनवून देणार आहे तासांमध्ये आणि त्या गटांमध्ये कुठला विषय आपण निवडू शकतो याच्याबद्दलची थोडंसं डिस्कशन करू. आणि मे बी जर तुम्हाला हे सुटेबल वाटलं तर फॉलो करा, कारण 80 दिवस आहेत, दुसरा पर्याय नाही आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा तर ना एक गोष्ट सांगतोय की आत्ता तुमचा 2 दिवसांमध्ये जो गोंधळ उडाला होता तो शांत झाला असेल, आता भरकटायचं नाहीये. 80 दिवस आहेत आणि मार्क सुद्धा ना खूप सारे घ्यायला लागतात. मागच्या 3-4 वर्षांचा जर तुम्ही कट ऑफ बघितलं तर ऑलमोस्ट 50% मार्क घ्यावे लागत आहेत. एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होण्यासाठी 50% मार्क घेणं हे चॅलेंज आहे, कारण 200+ मार्क घेणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. तर थोडा कट ऑफ वाढत वगैरे चाललाय. आणि जसं मी आधी पण सांगितलं ना की मुलांच्या अभ्यासाची क्वालिटी, दर्जा वाढत चाललाय आणि मुलांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आता आपण प्रीसाठी प्लॅन करणार तर 3 महिन्यांचं जे ड्युरेशन आहे हे फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेला समोर ठेवून केलं पाहिजे. याच्यामध्ये मुख्य परीक्षेला तुम्ही, म्हणजे ते म्हणतात ना की वास पण घ्यायचा नाहीये, तर तसंच आहे की मुख्य परीक्षेचा एकही टॉपिक बघायचा नाहीये. जो तुमच्याकडं 80 दिवसांचा जेमतेम कालावधी मिळालाय तो पूर्णच्या पूर्ण फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेवरतीच फोकस देऊन घालवायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मग पर्टिक्युलर जे मी आधी पण सांगितलं होतं ना की काही इम्पॉर्टंट टॉपिक असतात, काही मार्क देणारे प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहेत, त्यांच्यावरती फोकस ठेवला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण नियोजन करू. ठीक आहे. तर आपला आजचा अजेंडा जो असणार आहे तो म्हणजे आपण महत्त्वाचे कोणते विषय आहेत ते जाणून घेऊ. त्याच्यानंतर आपण दैनंदिन नियोजन कसं आखलं पाहिजे याच्याविषयी थोडक्यात चर्चा करू. अभ्यासाचे घटक आपण कसे निवडायचे आहेत, कशा पद्धतीने सेक्शन डिवाइड करायचं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे ना नोट्स बनवायच्यात की नाही हा सुद्धा प्रश्न आपण बघू. आणि चालू घडामोडी आपण कुठपासून कुठपर्यंतच्या करायच्या, तर बऱ्याचशा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर पहिला मुद्दा आहे की महत्त्वाचे विषय कोणते. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 घटक असतात. आणि पेपर 1 जो आहे याच्यामध्ये GS चे सब्जेक्ट आहेत, जनरल स्टडीजचे. ठीक आहे. सामान्य अध्ययनामध्ये भरपूर सारे विषय जसं की भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, इतिहास, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, विज्ञान,
चालू घडामोडी आणि थोडंसं ऍप्लिकेशन ओरिएंटेड राज्यशास्त्र पण असतं, राज्यशास्त्र प्लस ऍप्लिकेशन ओरिएंटेड. तर असे भरपूर साऱ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे ना, तर याच्यामध्ये जास्त प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट कोणते आहेत? प्रोडक्टिव्ह याचा अर्थ काय की जे तुम्ही वाचाल त्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे की त्यापैकी एक्झाममध्ये येऊ शकतं. ठीक आहे, एक्झाममध्ये असं आयोग आणि एमपीएससीनी कुठल्या पुस्तकांचा सिलेबस दिलेला नाहीये. बरं, सिलेबसमध्ये त्यांनी फक्त घटक मांडलेत, पण या पुस्तकांमधून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यातले आम्ही वाक्य विचारू असं आयोगाने दिलेलं नाहीये. त्याच्यामुळं प्रोबॅबिलिटीचा गेम आहे सगळा, की तुम्ही जे वाचताय, तुम्ही जे आकलन केलं, जो अभ्यास केला आणि जे काही तुमचं अवांतर वाचन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमधून तुमचा सिलेबस कंप्लीट होत असतो. तर अवांतर वाचनमध्ये सुद्धा कधी कधी अशा काही गोष्टी आल्या असतील की जे तुम्हाला एक्झाममध्ये कामी पडतील, अशा प्रकारचा सुद्धा अभ्यास होतो. पण ठीक आहे, त्या गोष्टींमध्ये न जाताना डायरेक्टली ठळक मुद्द्यांकडे येऊ. विषय आपण कोणते निवडायचे ज्याच्यातून आपल्याला चांगले मार्क घेता येतील. तर इथं विषयांची यादी दिली आहे, जसं की राज्यशास्त्र सगळ्यात चांगले मार्क देणारा विषय. तुम्ही संयुक्त गट ब चं राज्यशास्त्र बघू नका, कारण त्याच्यामध्ये थोडासा यावेळेस वेगळाच क्वेश्चन पेपर सेट झाला. पण राज्यशास्त्र आणि राज्यसेवा पेपर मधला, पूर्व परीक्षेमधला, तर तो थोडा प्रिडिक्टेबल आहे. म्हणजे आपण जो अभ्यास करतोय त्याच्यातून क्वेश्चन येण्याचा चान्स बऱ्यापैकी जास्त आहे. दुसरा विषय जो आहे तो म्हणजे भूगोल. भूगोलामध्ये सुद्धा जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, तर असाच अभ्यास करायचा आहे. इथं पूर्व परीक्षेला स्पेसिफिकली महाराष्ट्राचा भूगोल, जसं संयुक्त गटमध्ये दिलेलं असतं महाराष्ट्र भूगोलाच्या संदर्भासह, तर असं इथं राज्यसेवेला दिलेलं नाहीये. त्याच्यामुळं जगाचा भूगोल म्हणजेच भूगोल मधले जे काही कन्सेप्ट असतील, पर्जन्याविषयीचे कन्सेप्ट असतील, त्याच्यानंतर अक्षांश रेखांश विषयीचे जे कन्सेप्ट आहेत, तर असे जे जगाच्या भूगोलामधले मुद्दे आहेत. समजा मग जगाचा भूगोल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मग खडक निर्मिती कशी झाली, खडकांचे प्रकार कोणते, हे सगळं कन्सेप्ट ओरिएंटेड जगाच्या भूगोलामध्येच येईल. ठीक आहे, जगाचा भूगोल म्हणजे फक्त असा खंडांचा अभ्यास करणं असं नाही, जनरल कन्सेप्ट ओरिएंटेड अभ्यास. तर हा भूगोल विषय तुम्हाला मार्क मिळवून देणारा विषय. त्याच्यानंतर विज्ञान, जो सगळ्यात जास्त प्रश्नांसाठी आयोग विचारतो राज्यसेवा पूर्व परीक्षेला. जरी आपल्याला क्वेश्चन बऱ्यापैकी समजत नाहीत, येत नाही, फिजिक्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन बऱ्यापैकी थोडेसे वेगळे वाटतात, ऍप्लिकेशन ओरिएंटेड वाटतात. त्याच्यामध्ये जर अवांतर वाचन सायन्स या विषयातलं असेल, कधी तुम्ही फिजिक्सच्या म्हणजे भौतिकशास्त्राचे काही अवांतर वाचन केलं असेल ना, तर त्याच्यातून मार्क मिळतात. असं स्पेसिफिक तुम्ही एखादं पुस्तक घेऊन बसला आणि त्याच्यातून भौतिकशास्त्र केलं, फिजिक्स केलं, केमिस्ट्री केलं, तर त्याच्यातूनच मार्क येतील असं नाहीये. पण जास्तीत जास्त जो रेफरन्स आहे आयोगाचा विज्ञानासाठी, हा स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वरती आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात स्टेट बोर्डचा. तर जर तुम्ही स्टेट बोर्डचं जर तुम्ही विज्ञान अभ्यासला असेल, विज्ञान अभ्यास करत असाल, तर जे स्टेट बोर्डच्या धड्यांमध्ये, जुन्या पुस्तकांमध्ये जे बॉक्स दिलेले असतात ना, तर बॉक्समध्ये बरेचसे ठळक मुद्दे आहेत त्या पानावरचे, किंवा त्या धड्यातले विशेष गोष्टी त्या बॉक्समध्ये दिलेल्या असतात, हायलाईट केलेल्या असतात. तर त्याच्यातून खूप वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारलेत. तर विज्ञानाचा अभ्यास आपण तसा करू शकतो आणि विज्ञान मार्क देणारा विषय आहे. ठीक आहे, खास करून त्यातला जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीवाला जो भाग आहे ना, तो चांगले मार्क मिळवून देतो, हाय स्कोरिंग टॉपिक येतो. त्यानंतर आणखीन एक हाय स्कोरिंग टॉपिक तो म्हणजे अर्थशास्त्र. पण इथं ना अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी असं वेगळं दिलेलं ना सेक्शनमध्ये. तर अर्थशास्त्र बेसिकवाला तर करायचंच आहे, पण अर्थशास्त्र हे चालू घडामोडींशिवाय कम्प्लीट होत नाही. अर्थशास्त्रामध्ये आणि विज्ञानामध्ये सुद्धा, विज्ञानामधला खास करून सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग, नासा, इस्रो, त्याच्यानंतर आपले वेगवेगळे DRDOचे मिसाईल डेव्हलप केलेले, तर अशा गोष्टींवरती क्वेश्चन येतात. मग ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीला लिंक करणारे करंट अफेअरवाले विषय असतात. तर ज्यावेळेस GSचा अभ्यास करणार तर या 5 टॉपिकवरती जास्त भर द्या. इतिहास हा विषय थोडासा अवॉइड केलाय मी. याचं रिझन म्हणजे इतिहासाचं असं आयोगाचं भयंकर रिलेशन आहे ना, खतरनाक, की ठरलेले काही मुद्दे आहेत, जसे की गांधी युग आहे, त्याच्यानंतर 1857चा उठाव, त्यानंतर जे आपलं राष्ट्रीय सभा सगळ्या झाल्या, तर याच्यावरती ठरलेला पॅटर्न आहे आयोगाचा. खास करून मग त्यात आणखीन एक मुद्दा पण ठरलेला आहे, तो म्हणजे इंग्रजांचे आगमन जे झालं, म्हणजे युरोपियन देशांचं जे आगमन आहे, सिक्वेन्स, जसं की कुठला देश पहिल्यांदा आला, पोर्तुगीज आले का फ्रेंच आले, किंवा डच आले की इंग्रज आले, ब्रिटिश आले, तर हे ठरलेलं आहे. पण ज्यावेळेस व्यक्ती विषय किंवा व्यक्ती विशेष असा इतिहासातला जो प्रश्न येतो, मग त्याच्यामध्ये काही थोर समाज सुधारक असतील किंवा याच्या व्यतिरिक्त काही व्यक्ती, असं बऱ्याचशा वेळ झाले इतिहासाच्या क्वेश्चन्समध्ये की त्या व्यक्तींची नावं आपल्याला माहिती नाही आहेत किंवा त्या व्यक्तींबद्दल आपण कधी अभ्यास केलेला नाहीये, तर तो सिलेबस कुठून करणार. तर मी तर असं सजेस्ट करेल की या राहिलेल्या 3 महिन्यांसाठी इतिहास या विषयापासून थोडंसं दूर राहा. पण जर तुम्हाला इतिहास हा विषय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, रिव्हिजनच म्हणूयात आपण, अभ्यास कम रिव्हिजन टाईपमध्ये राहणार आहे सगळं,
जे नवीन विद्यार्थी आहेत ना त्यांनी ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून ही एक्झाम द्यायची. पहिली गोष्ट क्लिअर असावी, ही तुमच्या युनिव्हर्सिटीची, कॉलेजची 11वी 12वीची परीक्षा नाही आहे. त्यामुळं अगदीच नवीन विद्यार्थी आहे, पहिल्यांदाच परीक्षा हॉलमध्ये जाणार आहे राज्यसेवेच्या बाबतीत, आणि तो 3 महिन्यांमध्ये मी सिलेबस कंप्लीट करून एक्झामला जाईल अशी अपेक्षा ठेवत असेल तर तो प्रोबॅबली या ग्रहावरचा नाही आहे, तो ग्रह चुकलेला व्यक्ती आहे. तर 3 महिन्यांमध्ये पॉसिबल नाही आहे. 3 महिन्यांमध्ये एकदम जो नवीन आहे, ज्यांनी सिलेबस आज बघितलाय किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर बघितलं, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतोय. बाकी ज्यांनी मागच्या वर्षी एक्झाम दिली होती तर असं कन्सिडर करूयात की मागच्या 1 वर्षापासून तुम्ही फ्लोमध्ये आहात. तर तुमचा फ्लो आत्ता तुम्ही टेस्ट करा. इतिहासाचे रँडमली 100 प्रश्न सॉल्व्ह करा. 100 पैकी लेट से तुमचे 80 प्रश्न बरोबर आले, 75 प्रश्न तरी मिनिमम जर बरोबर आले तर इतिहास हा विषय तुम्ही पूर्वपरीक्षेच्या अभ्यासामध्ये या 3 महिन्यांमध्ये चूज करा. ठीक आहे. मग त्यामध्ये सुद्धा जर इतिहास आणि इकॉनॉमिक्समध्ये जर कन्फ्युजन असेल, तुम्हाला इकॉनॉमिक्स नको वाटतंय, इतिहास बरा वाटतोय, तर मार्क दोघांमध्ये किती येतात बघा. रँडमली इकॉनॉमिक्सचे 100 प्रश्न, इतिहासाचे 100 प्रश्न घ्यायचे, सॉल्व्ह करायचं, आणि मग प्रोबॅबिलिटी चेक करा की आपले 75 इकडे बरोबर आले, म्हणजे कुठल्यात जास्त चांगले मार्क येत आहेत किंवा जास्त सॉल्व्ह करताना कॉन्फिडन्स वाटतोय, तो वाला विषय तुम्ही या 3 महिन्यांसाठी चूज करा. ठीक आहे. तर अगदी प्रॅक्टिकल अप्रोच आहे हा. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर एखादा विषय सोडणं म्हणजे रिस्की आहे की नाही, तर हो, रिस्क तर आहेच, पण सगळाच अभ्यास करायचा पाठीमागं लागला तुम्ही 3 महिन्यांमध्ये तर मग तो अभ्यास प्रत्येक विषयाचा थोडाच होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं जे स्कोरिंग टॉपिक आहेत, स्कोरिंग विषय आहेत, त्याच्यावरती जास्त फोकस असला पाहिजे, आणि अभ्यास करताना अप्रोच पण थोडासा वेगळा असणार आहे. यावेळेस असं वाचून फक्त नोट्स बनवून अभ्यास करणं हे 3 महिन्यामध्ये चुकीचा अप्रोच असणार आहे. तो अप्रोच कसा असेल ते पण सांगतो. पहिल्यांदा पेपर 1चे तुम्हाला इम्पॉर्टंट वाले विषय जे महत्त्वाचे आहेत, जे स्कोरिंग वाले विषय ते तुम्हाला समजले असतील असं कन्सिडर करू, आणि पेपर 2कडे वळू. पेपर 2 हा पूर्ण सीसॅटचा पेपर आहे ना. सीसॅटमध्ये काय असतं, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, उतारा वाचन, उतारा सॉल्व्ह करायचे असतात मराठी आणि इंग्लिशचे, आणि त्याचबरोबर डिसिजन मेकिंग. तर पेपर 2 हा सगळ्याच महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय उगाचच लिहायचं म्हणून इथे लिहिलेलं आहे, पण पेपर 2 हा पूर्ण गेम चेंजिंग विषय आहे, गेम चेंजिंग पेपर आहे. जनरली मागच्या 4-5 वर्षांमधले कट ऑफ 200+ जात आहेत. याचं रिझन तेच आहे की मॅक्झिमम मुलांना पेपर 2मध्ये 90+, 95+, 100+ स्कोर करतायत, आणि त्याच्यामुळं जास्त चांगला चान्स वाढतो की आपण पूर्वपरीक्षेमध्ये 200पेक्षा जास्त मार्क घेऊन येऊ, आणि त्यामुळं कट ऑफ पण तेवढे हाय जात आहेत. याचं कारण दुसरं तिसरं नसून पेपर 2 आहे. आणि म्हणूनच मी एका सेशनमध्ये आधी बोललो होतं की मला म्हणजे अशी एक चर्चा सुरू आहे की, आणि त्याच्यामुळे मग सीसॅट क्वालिफाईंग होते की काय, तर ठीक आहे बघू आपण, ते UPSCच्या धर्तीवरती करतायत की काय, पण सध्या तरी तसं काही नाही आहे. पण मागच्या काही वर्षांपासून जो गेम चेंजिंग टॉपिक ठरलाय, सब्जेक्ट ठरलाय, तो म्हणजे सीसॅट. आणि एका अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून जर बघाल, मला जर विचाराल तर इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांपेक्षा सगळ्यात जास्त ज्या गोष्टीला महत्त्व असतं फील्डमध्ये, तर ते आहे तुमचं रिझनिंग. रिझनिंग म्हणजे तुमची बुद्धी कशी चालतीये, डिसिजन मेकिंग कसं आहे तुमचं. त्याच्यामुळे सीसॅटला जे वेटेज आहे तर ते त्या दृष्टिकोनातून बरोबर सुद्धा आहे. ओके. फक्त इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र करून अधिकारी झालो आणि तिथे डिसिजन मेकिंगमध्ये कमी पडलो. रिझनिंग म्हणजे काय की तुमचं समजण्याची क्षमता कशी आहे. ठीक आहे. इतिहास, भूगोल अभ्यासून थोडी समजण्याची क्षमतेची आपली चाचणी होणार आहे, तर तसं नाही ना. त्याच्यासाठी हा सब्जेक्ट पण तेवढाच महत्त्वाचा आहे, आणि मार्क घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा विषय परिपूर्ण अभ्यासायचा आहे. तो कसा अभ्यासणार, तर डेली आजपासून, उद्यापासून, लगेचच या 80 दिवसांमध्ये डेली तुम्हाला सीसॅटची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस इन द सेन्स कुठलंही पुस्तक घेऊन बसताय आणि तसं करताय, म्हणजे RS अगरवाल घेतलं आणि त्याच्यातून सॉल्व्ह करताय, असं करू नका. आयोग काय विचारतोय, तुम्ही अभ्यास काय करताय, याचा मेळच नाहीये. तर पहिल्यांदा मेळ बसवायचा आहे. तो कसा, तर 2012 पासून 2019 पर्यंत, 2014 पासून जरी मिळाले पुढचे तरी चांगलंच आहे. तर 2014, 2019 आयडियल आहे, 2012 मिळाले तर चांगलंच आहे. तर 2012 ते 2019 पर्यंत सीसॅटमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारलेत, आणि राज्यसेवाच नाही तर राज्यसेवा, त्यानंतर संयुक्त गट ब, म्हणजे एकंदरीत जे आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी आयोगाच्या दर्जाचं जे आहे तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. तर डेली ते घ्यायचं, त्या ओरिएंटेड क्वेश्चन बघितले गेले पाहिजेत, आणि तसे रिलेटिव्ह क्वेश्चन कुठले जर तुमच्याकडे पुस्तक असेल अंकगणित बुद्धिमापन चाचणीसाठी, मराठीमधले वेगवेगळ्या क्लासेसच्या असतील, तर ते तसे रिलेटिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे क्वेश्चन सगळ्यांनाच येतात, त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार अगदी सोपा दिलेला आहे, तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करत बसू नका. थोडं ज्याच्यामध्ये डोकं लावायचं, आणि टाइम मॅनेजमेंटचा इश्यू येतोय, म्हणजे बऱ्याचशा प्रश्नांना आपल्याला खूप कमी वेळात सॉल्व्ह करायचं असतं. तर सीसॅट सॉल्व्ह करताना, प्रॅक्टिस करताना
टाइम मॅनेजमेंटवरती जास्त भर देऊन अभ्यास करा. तर हा एक अप्रोच ठेवायचा आणि डेली करायचा आहे. किती किती वेळांसाठी किती सेशन्समध्ये हे आपण बोलू, पण अप्रोच असला पाहिजे की आयोगाने आपल्याला जे आधी क्वेश्चन पेपर विचारले त्याच्यामधूनच हा विषय आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. आणि मराठी उतारा वाचन किंवा इंग्रजी उतारा सॉल्व्ह करणं वगैरे, तर पॅसेज सॉल्विंग हे सुद्धा आयोगाच्याच क्वेश्चन पेपरमधून करायचं आहे. इतर काहीही करायचं नाही किंवा इतर कुठली पुस्तकं बघत बसू नका. डायरेक्टली दरवर्षी आयोगाचे ना 12 पॅसेज येतात. जर तुम्ही मागच्या 8 वर्षांचे बघितले तर 12×8 = 96, 100 पॅसेजेस. तर इतकी चांगली प्रॅक्टिस आणि 80 दिवस आहेत तुमच्याकडं. माझं तर मत असं आहे की दररोज तुम्ही 3-3, 4-4 पॅसेज सॉल्व्ह केले पाहिजेत. तर असा अप्रोच ठेवा की पहिल्यांदा तर आयोगाचे सगळे सॉल्व्ह करा. आयोगाचे सॉल्व्ह करून झाल्यानंतर कुठल्या तुम्हाला बुकमधून चांगले मिळतील, क्लासेसच्या टेस्ट पेपरमधून, टेस्ट सिरीजमधून जे चांगले मिळतील ते वाले पॅसेज सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर हा अप्रोच पॅसेज सॉल्विंगला असला पाहिजे. डिसिजन मेकिंगचं काय सर? तर डिसिजन मेकिंग हा प्रत्येकाचा कौशल्याचा भाग येतो. त्याच्या डोक्यामध्ये कसे विचार येतात, त्या सिच्युएशनला तो कसं हँडल करणार आहे. तर डिसिजन मेकिंग प्रॅक्टिस करून होणार आहे का? तर नाही, त्याचा काही फॉर्म्युला नसतो ना. तर डिसिजन मेकिंग हे पूर्णपणे तुमचा समाजामधला आत्तापर्यंतचा हावभाव कसा होता, हावभाव म्हणजे बिहेवियर तुमचं कसं होतं त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही डिसिजन मेकिंग कशी करताय, तर हे तुमच्या प्रॅक्टिसवरती आधारित आहे, तुमच्या दैनंदिन केस स्टडीजवरती आधारित आहे. कारण केस स्टडीज असतात त्या सरळ आणि ते चांगले मार्क मिळवून देणार आहेत. 2.5 मार्काचे 5 प्रश्न जर सगळेच बरोबर आले तर काय, म्हणजे किती चांगलं आहे ना. सगळ्यांना हायेस्ट मार्क जर तुम्हाला घेता आले तर किती छान गोष्ट आहे. तर म्हणून त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. म्हणजे प्रॅक्टिस करायची म्हणजे क्वेश्चन वाचायचा, आन्सर चेक करायचा, आपण आणि आयोगाची वैचारिक पातळी मॅच होतीये का हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर तुम्हाला जास्त वेळ नाही घ्यायचा मला खरं तर, पण चर्चा सुरू आहे आपली. पुढचा टॉपिक आहे की दैनंदिन तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे. हा महत्त्वाचा विषय, थोडं लक्षपूर्वक ऐका. दैनंदिन नियोजन म्हणजे काय? आता तुम्हाला ऑफिसर व्हायचंय, तुम्हाला अधिकारी व्हायचंय, पगार तुम्हाला घ्यायचे, फॅसिलिटी तुम्हाला पाहिजेत, तर तुमचं नियोजन तुम्हीच केलं पाहिजे. मी फक्त एक स्टँडर्ड प्रोसिजर सांगतोय तुम्हाला. मी वेळा इथं देत नाहीये की 6 वाजता उठा आणि 10 वाजेपर्यंत हे करा. नाही, ते चुकीचा अप्रोच आहे. तुमच्यापैकी खूप सारे जण रात्रभर जागणारे असतील, जसं आपल्या प्रांजली मॅम, तर त्या रात्रभर जागतात, त्या सकाळी 8 वाजता झोपून 11 वाजता उठतात, असं त्यांचं टाइम मॅनेजमेंट आहे. तर आता प्रत्येकाची ती ठरलेली एक पद्धत आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत काही फॉलो करत असाल आणि मी सडनली सांगितलं की नाही उद्यापासून 4 वाजता उठा, पॉसिबल नाही आहे. इनप्रॅक्टिकल अप्रोच येतो. तर दिवसाला जनरली 5 सेशनमध्ये डिवाइड केलं गेलं पाहिजे. 5 सेशन म्हणजे काय? 5 सिटिंग. 5 सिटिंग ह्या प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवरती डिपेंड आहेत. बरेचसे जण असे असतात की 3 तास बसून अभ्यास करतील आणि एखादा असतो की तेवढाच अभ्यास एक जण 1 तासात बसून कंप्लीट करेल. प्रत्येकाच्या आकलन क्षमतेवरती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी ॲबिलिटी आहे ती. तर तुम्हाला तुमचं सिटिंग कॅपॅसिटी तुमची किती वेळाची आहे हे नियोजन ठरवा. त्याच्यानुसार 5 सेशन्स मिनिमम दिवसभराचे बनवायचे. आता जनरली काय करायचं आपल्याला, आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की सर वाचन पण करायचं आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे, टेस्ट पेपर पण सॉल्व्ह करायचे आहेत, मागच्या वर्षीचे PYQ सुद्धा बघायचे आहेत, काय काय करणार एका दिवशी. तर एका दिवशी सगळंच होत नसतं. एका दिवशी ज्या गोष्टी आपल्याला जमतील त्या शॉर्टलिस्ट करायच्या. दुसऱ्या दिवशीसाठी हेच रुटीन ॲज इट इज फॉलो करायचं नाही. त्याच्यातून काय होईल की तुम्ही 80 दिवस कन्सिस्टंटली फॉलो करू शकणार नाही. कन्सिस्टंटली जर तुम्हाला गोष्टी फॉलो करायच्या असतील तर आजचं नियोजन आणि उद्याचं नियोजन याच्यामध्ये थोडासा फरक असला पाहिजे, थोडीशी व्हरायटी असली पाहिजे. एकच जेवण रोज जेवून कंटाळा येईल ना, दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं खातो आपण. तर तसंच पाहिजे. इथं बुद्धीला पण कंटाळा येऊ देऊ नका. तर एका दिवसाचं नियोजन ज्यावेळेस बनवाल, इथं दिल्यानुसार 5 सेशन बनतील तुमचे. त्यापैकी वाचन आणि रिव्हिजन, म्हणजे जसं जसं तुम्ही वाचताय तसंच काही गोष्टी रिवाईज सुद्धा करायच्यात. जो तुमचा अभ्यास असणार आहे, जो तुम्ही पुस्तकांमधून करणार, ओके, हे इम्पॉर्टंट आहे. पुस्तकांमधून तुम्ही अभ्यास करणार तर तो तुमचा अभ्यास कमीत कमी 3 सेशन्सचा असावा. फॉर एक्झाम्पल, पॉलिटी हा विषय घेतला, मला 1.5 तासाची बैठक क्षमता आहे, माझी सिटिंग कॅपॅसिटी 1.5 तासाची आहे. तर 1.5 तास बसलो मी, पॉलिटी हा विषय वाचलाय, त्यातला 1 तास मी वाचला आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासामध्ये रिवाईज केला. तर हा सेशन 1 झाला माझ्यासाठी. असे माझे रिडिंगचे आणखीन 2 बाकी आहेत, एकूण 3 आहेत ना आपले. तर पहिल्या सेटिंगला पॉलिटी, दुसऱ्या सेटिंगला लेट्स से इकॉनॉमिक्स आणि तिसऱ्या सेटिंगला लेट्स से करंट अफेअर. तर अशा 3 सेटिंग माझ्या वाचनाच्या आणि रिवाईज करण्याच्या पूर्ण झाल्या. 2 सेटिंग अजून बाकी आहेत ना, त्यातली एक जी सिटिंग असणार आहे तर ती सिटिंग आपली प्रॅक्टिस ओरिएंटेड असली पाहिजे.
म्हणजे अगेन 1.5 तासाची कॅपॅसिटी लेट्स आहे आपली माझी, तर 1.5 तासांचीच आहे. तर त्या 1.5 तासामध्ये मी काय करणार, तर मी सीसॅटचा पेपर सॉल्व्ह करणार आहे. प्रॅक्टिस अप्रोच ना इथं, तर सीसॅट तर दररोज करायचं आहे. तर त्या 1.5 तासांमध्ये मी मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार, मॅक्झिमम पॉसिबल जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील तेवढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न असेल. एखाद दिवशी मी फक्त अर्धा तास पाऊण तास अंकगणित सॉल्व्ह करल आणि राहिलेल्या पाऊण तासामध्ये मी पॅसेज सॉल्व्ह करणार, असा अप्रोच ठेवल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी फक्त बुद्धिमापन चाचणी सॉल्व्ह करल आणि पॅसेज सॉल्व्ह करणार अर्ध्या वेळामध्ये. तर असं माझं 4थं सेशन कंडक्ट झालं. 5वं आणि शेवटचं सेशन जे असणार आहे ते तुम्ही शफल करू शकता, हे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऍडजस्ट करा. आणि जे इम्पॉर्टंट 5वं सेशन असणार आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं असणार आहे. PYQ जे असतील, म्हणजे एखादा विषय तुम्ही आज जो अभ्यासला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पॉलिटी अभ्यासला, तर पॉलिटीचं पहिल्यांदा मी वाचन केलं, एखादा टॉपिक समजून घेतला. दुसरं सेशन माझं असणार आहे की मी PYQ वरती फोकस ठेवणार. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जे आपल्याला आयोग आणि राज्यशास्त्र या विषयावरती, पॉलिटी या विषयावरती मागं काही क्वेश्चन विचारले असतील 2012 पासून 19 पर्यंत, ते क्वेश्चन मी बघणार. मी आधी पण सांगितलं होतं काल परवाच्याच एका सेशनमध्ये की तुमच्याकडं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एक बुक हवं आहे, कुठल्याही प्रकाशनाचं घ्या, फक्त त्या बुकमध्ये उत्तरं नसावीत, म्हणजे फक्त उत्तरं न देता त्यांनी स्पष्टीकरण पण दिलेलं असावं, अशा प्रकारचं PYQचं पुस्तक घ्या. ठीक आहे, तर कुठल्याही प्रकाशनाचं घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहिलेले मिळाले पाहिजेत, म्हणजे स्पष्टीकरण मिळालं पाहिजे, फक्त नंबर दिलाय असं पुस्तक घेऊ नका. तर PYQ इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी सुद्धा अगेन 1.5 तासाची सिटिंग कॅपॅसिटी माझी, तर 1.5 तास मी तसा अभ्यास केला. आता हे जे 5 सेशन्स होते याचा सिक्वेन्स तुम्ही ठरवायचा आहे. याच्यातला फक्त एक सिक्वेन्स मी सांगणार आहे, ऍक्च्युली 2 सिक्वेन्स मी सांगणार आहे. एक सिक्वेन्स जो असणार आहे तो म्हणजे दुपारच्या टाइमचा 12 ते लेट्स से 1:30 वाजेपर्यंत, 12 ते ज्यांची कॅपॅसिटी 2:30 पर्यंत त्यांचा 2:30 वाजेपर्यंत, प्रत्येकाच्या सिटिंग कॅपॅसिटीवरती आहे. पण सर्रास जेवण झाल्यानंतरचा जो दुपारचा पहिला सेशन असणार तुमचा, तो असणार आहे सीसॅटचा, म्हणजे प्रॅक्टिसचा, सरावाचा. ठीक आहे. आणि जो दुसरा जे मी सजेस्ट करतोय तो सेशन असणार आहे संध्याकाळसाठीचा, आणि तो असणार आहे करंट अफेअरचा. अगदी शेवटचा जो तुमचा सेशन असणार आहे तो करंट अफेअरचाच असला पाहिजे. दिवसाची सुरुवात करंट अफेअरच्या अभ्यासातून कधीच करायची नाही, तुमचा दिवस खराब होईल. आणि कारण करंट अफेअर असं असतं की त्याच्यात एन्जॉय वाढत जातो ना, काही गोष्टी समजतात, काही नव्याने ऐकलेल्या असतात, पुरस्कार काहीतरी कुणाला तरी मिळालेले असतात, त्याच्या सर्चमध्ये आपण बराचसा वेळ घालवतो. तर अट्रॅक्टिव्ह टॉपिक आहेत ते. सकाळी जर तुम्ही करंट अफेअर केलं तर दिवस तुमचा खराब होईल. तर त्याच्यामुळं करंट अफेअर शेवटचं सेशन असणार आहे, आणि जेवण झाल्यानंतरचं पहिलं सेशन असणार आहे सरावाचं सीसॅटच्या, प्रॅक्टिस करायची, कारण आपला आयोगाचा पेपर 2 सुद्धा दुपारच्या वेळांमध्ये असतो. ठीक आहे. तर उतारा सॉल्व्ह करताना झोप येते का, अंकगणित समजत नाही क्वेश्चन वाचताना झोप येते का, डिसिजन मेकिंगचा जो पॅसेज आहे तो वाचला जातोय का, डोक्यात शिरतोय का, तर याची पण प्रॅक्टिस या 80 दिवसांमध्ये करायची आहे. ठीक आहे. तर खरंच वेळ वाढत चालला आणि माझ्याकडे पण सध्या तेवढा वेळ नाही, मी थोडं शॉर्ट ठेवतो याला. आता नोट्स बनवायच्यात की नाही, आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 80 दिवसांमध्ये नोट्स बनवायच्यात का, तर नोट्स याची व्याख्या तुम्ही काय करता याच्यावरती डिपेंड आहे. नोट्स बनवायच्यात याचं उत्तर मी तर देईल हो, पण माझ्यासाठी नोट्स म्हणजे असतात कीवर्ड्स. ठीक आहे. कीवर्ड्स म्हणजे हायलाइटेड वर्ड, जो वर्ड मी त्या टॉपिकमधला जर बघितला तर मला तो टॉपिक थोडासा रिकॉल होईल. तर अशा प्रकारचे शब्द तुम्ही लिहायचे, त्याला मी नोट्स म्हणतो. बाकी जे लोक वाक्य लिहितात त्याला नोट्स नाहीत म्हणत, त्याला पुस्तक लिहिणं म्हणतात. आणि ऑलरेडी प्रकाशनाचं पुस्तक असतं आणि तरी आपण त्या पुस्तकाला कॉपी का करायचंय, कीवर्ड लिहा ना फक्त. तर ती जर लिहायची तुमची तयारी असेल तर अगेन 3 महिन्यांमध्ये तुम्ही कीवर्ड्स लिहून नोट्स बनवू शकता. पण जे वाक्य लिहितात, वाक्य सेंटेन्स फॉर्म करतात, होता आणि सगळं टाकून, तर अशांनी नोट्स बनवायच्या नाहीत, कारण त्याला नोट्स म्हणत नाहीत. ठीक आहे. इतर कुणाच्याही नोट्स वाचू नका, स्वतःच्या नोट्स स्वतःला समजतात या दृष्टिकोनातून ते लिहिलेल्या असतात, त्यामुळे इतर कुणाच्या नोट्स वाचायच्या नाहीत. स्वतः तुम्ही कीवर्ड्स थ्रू नोट्स स्वतःच्या बनवा. ठीक आहे. तर नोट्स बद्दलचा तुम्हाला मुद्दा समजला. राहिला प्रश्न चालू घडामोडींचा. तर करंट अफेअर कुठपर्यंत आणि कुठपासून, तर जून 2020 पासून ऑक्टोबर 2021 पर्यंत, लेट्स से नोव्हेंबर 2021 पण आपण करू. आपली एक्झाम आहे जानेवारी 2ला, आणि त्याच्यामुळं डिसेंबरचे करंट अफेअर तर नाही करण्यात अर्थ काही, कारण ऑलरेडी पेपर बनतात, डिस्पॅचमेंट सुरू असतं, सिक्युरिटीवाले असतात, तर 1-1.5 महिना आधी बनतो प्रॉपर. तर एक तर ऑक्टोबरपर्यंत, मॅक्स टू मॅक्स नोव्हेंबर. आमचा विचार आहे की फक्त करंट अफेअरवरती आम्ही एखादा कोर्स सुरू करू, आणि ज्याच्यामध्ये मग पूर्ण 2020 जे जूनपासून असणार आहे ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत, अशा प्रकारचे करंट अफेअर बऱ्याचशा सेशन्समध्ये ते होतील.
आणि जमलं तर आम्ही त्याला शॉर्टलिस्ट करू, जसं की फक्त खेळातले कुठले आहेत, त्याच्यानंतर फक्त पर्सन इन न्यूज कोणते होते, व्यक्ती महत्त्वाचे कुठले चर्चेमध्ये होते, तर अशा प्रकारचं नियोजन आहे. ठीक आहे. तर करंट अफेअरला तुम्ही आमच्यावरती डिपेंड राहिलं तरी चालेल, पण हे विजन स्टडीच्या कोर्सच्या अंतर्गत असणार आहे. त्यामुळे साधारण एक लेट्स आम्ही फीस फार कमी ठेवलेली असते. ज्यांना अफोर्ड होते ते आमच्यावरती डिपेंड राहू शकता. ज्यांना अफोर्ड होत नाही किंवा ज्यांना आमच्यावरती डिपेंड राहायचं नाही किंवा कोर्स घ्यायचा नाहीये अशाने सेल्फ स्टडी नक्की करा, पण जून 2020 पासून ऑक्टोबर नोव्हेंबर 2022 पर्यंतचे. ठीक आहे. तर सॉरी 21 पर्यंत, मी चुकून आधी पण 22 जर म्हटलं असेल तर प्लीज करेक्ट मी, 21 पर्यंतचे. ठीक आहे. हे टाइम टेबलच असं विचित्र आहे ना, 20, 21, 22 कुठलंच वर्ष समजत नाहीये. ठीक आहे. आणि मे बी तुम्हाला पण तसं होत असेल, तर माझं जे कन्फ्युजन आधी लेटचं झालं असेल तर त्याला तुम्ही प्लीज करेक्ट करा. मी जून 2020 पासून ते ऑक्टोबर 2021 पर्यंतचेच करंट अफेअर बद्दल बोलतोय. इथं बाय मिस्टेक 2022 लिहिलेला आहे. ठीक आहे. तर हा जो अप्रोच आहे आपला एकूण अभ्यासाचा, तो आय होप तुम्हाला समजला असेल, आवडला असेल. तुम्हाला काही जरी शंका असतील, नियोजनाबद्दल काही विचारायचं असेल वगैरे, तरी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमची टीम तुम्हाला रिप्लाय देईल. फक्त आत्ता मेसेज केला आणि 10 मिनिटांनी रिप्लाय येईल असा विचार करणं चुकीचं आहे. पॉसिबलच नाही आहे ते आमच्यासाठी, कारण खूप सारे विद्यार्थी मेसेज करतात, हजारो मेसेज दिवसभरातून येतात आणि रिप्लाय देणार आय थिंक 3 लोकांची टीम आहे फक्त ती. तर त्यांना पॉसिबल नाही होत, तर थोडंसं पेशन्स ठेवा. ओके. आणि आणखीन एक छोटंसं तुमचं सजेशन हवं होतं की जर तुम्ही ना या 90 किंवा लेट्स 80 दिवसांना प्रॉपर प्लॅन आमच्याकडून एक्झिक्यूट करावा असं जर अपेक्षित ठेवत असाल, म्हणजे एखादा विजन स्टडीवरती जर फास्ट ट्रॅक रिलेटेड जर तुम्हाला कोर्स अपेक्षित असेल, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त आणि फक्त क्वेश्चन आन्सर लेक्चर घेऊ. ठीक आहे. लेक्चर जे असतील ते क्वेश्चन आन्सर लेक्चर असतील, त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती आधारित काही क्वेश्चन्स असतील, प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन असेल, लेक्चर्स असतील एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून. जर तुम्हाला काहीतरी फास्ट ट्रॅक या 3 महिन्यांसाठी जर हवं असेल तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा कमेंट करून. इव्हन तुम्ही फीज पण मेन्शन करू शकता, तेवढं फ्रीडम तुम्हाला आहे ऑफकोर्स. तर जर तुम्हाला तसं अपेक्षित असेल तर कमेंट करून कळवा. तुम्हाला किती लोक इंटरेस्टेड आहेत ना हे बघून आम्ही तो निर्णय घेऊ. कारण सध्या फोकस जो आहे तो 2022च्या राज्यसेवेच्या कोर्सच्या मुलांमध्ये आहे जास्त. त्यामुळे जर जास्त इथं जर डिमांड असेल या कोर्सबद्दल तर आम्ही त्याच्यावरती विचार करू. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे सेशन समजलंय. तुमचा बराचसा वेळ घेतला मी. मला जनरली असं होतंय की थोडक्यात बोलायचे किंवा शॉर्ट ठेवायचे सेशन, पण पॉसिबलच होत नाहीये कारण खूप सारं बोलायचं असतं. आणि हे बोलायचं कसं काय पॉसिबल होतं, कारण बऱ्याचशा एक्झामचा अनुभव आहे आणि असं वाटतं की मग त्या अनुभवातून तुम्हाला जास्त ठेच लागण्यापूर्वी काही गोष्टी जर क्लिअरली आधी सांगितल्या तर ठेच कमी लागल. आणि एखादी एक्झाम तुम्ही पास झाला ना, म्हणजे मी माझं एक्झाम्पलच देतो, एक माझा स्वतःचा अनुभव येतो की ज्यावेळेस तुम्ही एक एक्झाम पास होता, दुसरी एक्झाम पास होता, त्यावेळेस इतका जबरदस्त कॉन्फिडन्स येतो ना की जी एक्झाम तुम्ही फेस कराल ती एक्झाम पास होत चाललाय. अशा प्रकारे रॅलीच होती ती तुमची की एक एक्झाम पास झाला, दुसरी एक्झाम पास झाला, लेट्स लगेच तिसरी चौथी ज्या एक्झाम तुम्ही द्याल ना त्या पास व्हाल. पण त्याच्यासाठी पहिली ती एक्झाम पास होणं गरजेचं आहे. आणि आय होप जर हे नियोजन फॉलो केलं तर ती एक्झाम तुम्ही पास व्हाल. तर भेटूत आपण लेक्चर्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.